इथं स्टेजवरती थांबू नका. समीर पवार पोलीस तुम्ही जा. आयवा कॅचचा 100 रुपये पारितोषिक भेटेल तुम्हाला. समीर पवार पोलीस आयुक्त आपण आयवा कॅच साठी बाहेर जायचंय. स्टेजवरती नाही थांबायचं. हॅलो इथं मात्र पाहतोय आपण पहिला फलंदाज बाद होईल. कैलास यांच्या पारीचा अंत होत आहे. एक मोठा विकेट मेचकरवाडी संघातील पाहतोय आपण. कैलास बॅक टू पेलियन वटोडीजे. जा आयो काय 100 रुपये पारितोषिक आहे. आणि त्या ऑफसाईडला टोले चेडू पाहूया. हा मात्र फसलाय. पुन्हा मात्र बॅक टू बॅक दुसरा विकेट इथं रोहिदास वाघ यांच्या पारीचा अंत होतोय. चांगली गोलंदाजी सुमित यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वटोडीजे हॅलो क्या बात आहे क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी सुमित वाघमारे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मेन फ्रॉम गोवर कामत. एक होम ग्राउंड असेल स्वतःचा ग्राउंड आहे आणि या ग्राउंड मध्ये आपली आग ओतणारी गोलंदाजी पाहायला मिळते. 2 विकेट मात्र प्राप्त केले. जबरदस्त गोलंदाजी. क्या बात आहे क्या बात आहे. परंतु इथं पंच वळतील आमच्याकडे. मयूर वाघचौरे सर चेंडू घोषित केलाय. दंडित केलाय इथं गोलंदाज सुमित वाघमारे यांना एका धावेसाठी. वाईड बॉल. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा वाईट. थोडस खराब गोलंदाजी आपण थोडीशी सुस्ती सुमणी जर केली आणि नक्कीच गोलंदाज जर थोडासा वडाच्या झाडावरती चढला वाटतं आणि बॅक टू 2 चेंडू खराब पैकी करतोय सुमित. नक्कीच एक जबरदस्त गोलंदाज आहे. या गोलंदाजाच्या जीवावरती गोरकामत संघ बालाभाली सामने मात्र विजय मिळवला आहे. इथं पंचांचा षटक क्रमांक पहिल्या समोरताही येते आणि धावफलक पाहतो आपण टोटल 4. 2 बाद 4. एक दैना अवस्था पाहतोय आपण. हाय स्कोर इथं बाय आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली ती मात्र मेचकरवाडी या टीमने. परंतु कुठेतरी चुकीचा निर्णय असं वाटते मला. सिरीजला एलईडी टीव्ही 32 इंच.
इथं पुन्हा मात्र चेंडू घोषित. गोलंदाज कोण? सुमित ना? प्रवीण पहिलाच चेंडू फेकी करतोय मात्र प्रवीण व्यक्ती पहिलं षटक क्रमांक दुसरं घेऊन येतो गोरकाम टीम कडून. तो मात्र प्रवीण एक स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना पाहतो आपण. आजचा चौथ्या दिवसातला पहिला सामना. बॅटची एक टकी चुकी करतोय. फलंदाजला इथे जीवदान मिळते. पाहते आपण फलंदाज स्ट्रायकर फलंदाज संजू एक हिटर फलंदाज आहे. मी पाहिलंय ह्याच फलंदाजाने आम्हाला पराभूत केलं होतं मेसकरवाडी या टीम वरती मैदानावरती नाईट शिंपलेमध्ये गेल्या वर्षी. चांगली फलंदाजी आहे आणि इथं मात्र फटकापर्यंत पोहोचू शकत नाही क्षेत्ररक्षक सुमित. आणि पाहायला गेलं तर दुसरी धाव घेताना मात्र बादची, परंतु इथं बॅकअप आहे. एक धाव कंप्लीट झाले. टोटल पाहतो धापलकरती धावा लागल्यात 6. 2 बाद 6 अशी धाव संख्या. नक्कीच पूर्ण गोरकामत परिसर मात्र ही मॅच बघण्यासाठी इथं भीमगड डोंगरीवरती असतील ना रे, आले असतील. आपण पाहिलं गेलं पुन्हा बॅटची येस, परंतु आता चेंडू गॅप मध्ये जातोय, थांबणार नाहीये. 1 बाउंड 2 बाउंड सीमारेषे बाहेर चौकार. बट्टू डीजे इथं मोठा झटका, परंतु पाहूया चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. काय पंच, चौकार की षटकार? षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो. टोटल पाहतो आपण 16 अंकावरती. हा सुद्धा फटका गॅप मध्ये खेळलाय आणि जाऊन गेला मात्र अशी मारायची बार. चौकार चौकार चौकार. डीजे मास्टर तर आपण धोन ही बंद करायचे. इथं पाहिलं गेलं तर सुद्धा जबरदस्त पारी खेळतोय आपल्या टीम साठी. कुठेतरी टीम मात्र मेचकरवाडी अडचणीमध्ये सापडली होती, परंतु इथं पाहिलं गेलं एक षटकार, एक चौकार, दुसरा तिसरा चौकार. चांगली धावसंख्येला आकार देतो दुसऱ्या षटकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचले. टोटल पाहतोय 20. पुन्हा मात्र चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक जेच करू शकला नाहीये. इथं एक धाव मिळेल. धावा बनल्यात मेचकरवाडीसाठी. धावा बनल्यात. पाहिलं गेलं तर दुसरं षटक क्रमांक संपुष्टात आले आणि 2 षटकाच्या समाप्तीने मात्र 21 धावा धावफलकावरती लागल्यात. टोटल पाहते आपण. ह्या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग आणि हाय स्कोअरला बाय दिली जाईल. यानंतरचा होणारा सामना वैजनाथ बनाम डोणेवाडी. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचे आले आहेत का नाही ते मला कळवायचं आहे इथे. आणि इथं समीर पवार पोलीस आताच नियुक्ती झाले. त्यांच्या माध्यमातून बक्षीस की खैरात पंचांसाठी
गोट्या हंपरचा डान्स केला ना गणेश वाघमारे यांनी तर 500 रुपये पारितोषिक. क्या बात आहे, जमा झालेत. करा करा पाय वरती करा षटकार गेल्यानंतर. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच एक चांगली मात्र पंचांसाठी बक्षिसांची खैरात पाहायला मिळते फक्त गणेश वाघमारेसाठी. इथे मात्र स्वतःच्या फालतूरमध्ये चेंडू अडवला. इथे आता हिट जाते फलंदाज संजू यांच्या पारीचा अंत. क्या बात आहे, काय फालतूरमध्ये चेंडू अडवला आणि त्रिफळा मात्र इथं हिट केलाय. डायरेक्ट हिट. नक्कीच, परंतु पुन्हा पुन्हा परंतु इथे नक्कीच पंचाने मात्र रिओ घेतलाय. कारण कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची पूर्णपणे दक्षता घेतली जाते पंचांच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून. म्हणून आपण तिसरा डोळा केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. नाईट शृंखला 2026 संजय नगर चषक. नक्कीच इथे 12वा खेळाडू सुद्धा मेचकेवाडीचा सांगतो की बाद आहे फलंदाज. नक्कीच पाहतोय आपण फलंदाज इथं बाद आहे. इथं 13वा खेळाडू येणं गरजेचं नाही, फक्त 2 खेळाडू राहतील 12व्या टीमचे, ते आणि थर्ड अंपायर हेच डिसिजन इथं घेण्यात येईल. थर्ड अंपायर दोन्ही 12व्या खेळाडूंना मात्र इथं केटीसी लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात येईल. जो निर्णय असेल तो दोन्हीही 12व्या खेळाडूंना दाखवण्यात येईल. जो योग्य निर्णय असेल तो दिला जाईल आपल्याला. आणि इथं फलंदाज बाद होतील रनआउटच्या स्वरूपामध्ये सुदाम. नेक्स्ट फलंदाज मध्ये पाहतो आपण नेचकरवाडी टीम कडून शरदला पाहतोय. सुदाम यांच्या पारीचा अंत झालाय. नक्कीच एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपला विकेट मात्र गमावतोय सुदाम. आणि नेक्स्ट फलंदाज पाहतोय
इथं पाहायला गेलं लेफ्ट साईडला मात्र हलकासा पोस्ट केलाय चेंडूला, एकदा मात्र कंप्लीट झाली. चांगली गोलंदाजी. कुठेतरी प्रवीण मात्र कुठेतरी महागडा ठरला होता, परंतु थोडस कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय मात्र धनंजय या गोलंदाजाकडून. इथे पाहतोय आपण चांगली गोलंदाजी निर्धाराची सांगता होते. दापलक पाहतोय आपण दापलकावरती 23 या अंकावर धाबा इथं बनले आहेत, परंतु इथं ह्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं, एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. एकेरी दुहेरी धावा जरी आपण कन्व्हर्ट केल्या तरीही आपण 35 ते 40 धावापर्यंत मजल मारू शकाल आणि आपल्याला मात्र इथं धावसंख्येला आकार देता येईल. पण पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा डॉट चेंडू. पंचांचा षटक क्रमांक पहिला तिसरा संबळ येत आहे आणि दापलक 23 फक्त. चला जास्त टीम मिटिंग नको आहे, कोणाच्या हातात चेंडू द्यायचा गोरकामत संघ तो आपण लगेच द्यायचा आहे आणि आपली क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. टीम मिटिंग नको जास्त. जे गोलंदाजाला आपण द्यायची आहे ना गोलंदाजी, त्याला आपण तिथे गोलंदाजाला द्या आणि आपलं कर्नर असेल किंवा यष्टिरक्षक असेल तो टिप्स देईल. पूर्ण टीम त्याला टिप देणं गरजेचं नाहीये. कुठेतरी दबाव मध्ये येतो ना गोलंदाज की ऐकायचं कोणाचं आपण. इथं पाहिलं गेलं व्यक्ती पहिला आणि षटक क्रमांक 4 शेवटचं षटक हाणामारीचं षटक मानलं जातं, ते घेऊन येतो गोलंदाज. 12वा खेळाडू नाव आहे का नाही, राहुल. एक नवोदित खेळाडू राहुल. राहुल गोलंदाजी मार्गावरती येतोय मात्र गोरकामत टीम कडून शेवटचे षटक घेऊन मात्र 23 धावा धापलकावरती लागते. ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र येणं गरजेचं असते मेचकर टीमसाठी. इथं फटका चांगला आहे तर तो क्षेत्ररक्षक जेच करू शकणार नाही, खूप अंतर आहे त्याच्यामध्ये. आणि 2 धावाचा प्रयत्न आणि इथं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात तू मे मध्ये. आणि इथं काय घडतंय मैदानामध्ये, पुन्हा बॅकअप नसता तर हा चौकार गेला असता, पुन्हा 7 धावा मिळाल्या असत्या. 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावाच्या मदतीने धापलक पाहतो आपण टोटल 26 या अंकावरती. एक जबरदस्त लढत पाहायला मिळते. चौथा दिवस, आजचा चौथा दिवस, चौथी रात्र आणि चौथी रात्रीतला हा पहिला सामना गोरकामत बनामा मेचकर वाडी. एकीकडून पाहतो आपण कशाळी विभाग तर एकीकडून पाहतो आपण कर्जत विभाग. कर्जत तालुक्यातील दोन्ही संघ. क्रॉस द लाईन खेळ फटका त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन, परंतु गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. यानंतरचा होणारा सामना आपण विनंती करतोय टॉस बॉक्स कडे यायचंय. आपले प्लेइंग 11 घेऊन आपले प्रवेश फी अगोदर जमा करायचे. प्रवेश फी न देता मैदानामध्ये प्रवेश केला तर पॅनलिस्ट केले जाईल याची आपण नोंद घ्यायची. वैजनाथ पनाम दोनेवाडी. नक्कीच वायसीसी डोनेवाडी टीमला उद्या मात्र एंट्री आहे, दिली जाईल. आणि उद्या सर्व लो टीम आहेत.
हॅलो हॅलो आणि काय गोलंदाजी आग ओतणारी गोलंदाजी मैदानी पाहायला मिळाली आपल्या राहुल्या गोलंदाजाकडून जे मात्र पहिला गोलंदाज दुसरा गोलंदाज तिसऱ्या गोलंदाजाकडून झालं नाहीये तर चौथ्या गोलंदाजाने ती करामत केलेली आहे 4 चेंडू ते दाट फेकतोय आणि धाव फलक पाहतोय आपण फक्त 30 किती धाव खर्च केले राहुल्याने फक्त 7 धावा खर्च केल्यात परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळते धाव फलक पाहतो आपण धाव फलकावरती 30-31 धावांचे आव्हान असेल ते मात्र गोरकाम टीम समोर पाहूया मेस्करवाडी कशी गोलंदाजी करणार यानंतर प्रमोद पवार मेनफा मुद्रे एक जबरदस्त बुलंद आवाज आपल्याला एक नक्कीच आपण त्यांना येणाऱ्या काळामध्ये घडवण्याचा प्रयत्न करू एक मोठे समालोचक होण्यासाठी आपण त्यांना प्रौढ करू तरी मी विनंती करू प्रमोद पवार यांनी आपला गोड आवाज प्रेक्षकांना मात्र ऐकवायचा आहे धन्यवाद धन्यवाद अरुण सर बागचौरे नक्कीच आपला आभार व्यक्त करता आपण आम्हाला मायक्रोफोनवर आमंत्रित केलं त्यामुळे आपलं नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो नक्कीच आजचा आपण पाहिलं तर ही 4थी रात्र आणि जबरदस्त असं टुर्नामेंट चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आजचा पाहायला गेलो तर आजची 4थी रात्र आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त सामने इथे रंगले चांगले असं टुर्नामेंट चांगलं असं आयोजन टीम संजय नगर यांच्याकडून चांगलं असं आयोजन चांगलं असं हा ग्राउंड पाहायला गेलो तर हा चांगलं असं मैदान आपण पाहतोय चांगलं असं समालोचन स्वतः अरुण वाघचौरे सर यांच्याकडून तसंच चांगलं असं केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण ते म्हणजेच आपण जिथे असाल तिथे आपल्या स्मार्टफोनवर आपल्याला पाहायला मिळेल ही सामने ही टुर्नामेंट ही आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी मी सामन्याकडे वळतो आपण पाहते चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतं गौर कामत वर्सेस मेस्करवाडी असं सामना आपल्याला पाहायला मिळतं पहिलं इनिंग आपल्याला पाहायला मिळतं पहिलं इनिंग समाप्त झालं दुसरं इनिंग आपल्याला पाहायला मिळतं येणारे 4 षटक आणि 31 धावसंख्येची गरज असेल आणि मला तर वाटतंय बॅटिंग मेस्करवाडी फिल्डिंग मेस्करवाडी बॅटिंग गौर कामत 31 पाहिजे ना हे दिला बोल विसरलो होशमध्ये सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते गौर कामत सध्या सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी मार्क वर येणारे 4 षटक आणि 31 धावसंख्येची गरज विजय श्री खेळण्यासाठी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते गौर कामत संघाकडून प्रवीण आणि धनंजय सलामीची जोडी सायकॉनला असणारे धनंजय सायकॉनला असणारे प्रवीण आणि गोलंदाजी मार्क वर गोलंदाज
सोमनाथ. पहिले षटक मेंटेन पावल मध्ये षटक असणार आहे. 30 यार्डचा सर्कल असणार आहे आणि नक्कीच एक संधी असेल दोन्ही फलंदाजाला मोठे फटके खेळण्याचे. पाहूया पहिला बॉल. चांगला फटका. यावेळेला मात्र फ्लॅशिपला चांगलं क्षेत्ररक्षण पकडो कॅच जितो मॅचचं आव्हान मानत असताना पहिलं विकेट म्हणजे डायमंड गोल्डन डायमंड शिकार ठरत असताना फलंदाज पहिल्या चेंडूवर बॅक टू पामिलियन. येस डीजे. षटकारात 100 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या टीम गौर कामत संघाच्या फलंदाजांना याची सूचना आपण घ्यायची. ओके. धन्यवाद. नक्कीच प्रत्येक चौकार हॅट्रिक आणि प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी समीर थोरवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तो म्हणजे टीम गौरकाम संघासाठी. तर नक्कीच याचा लाभ घ्यायचा आहे. गौरकाम संघ बॅटर जे कोणी बॅटर असतील त्यांच्यासाठी ही एक सूचना असेल की प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी आपल्या समीर थोरवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दरम्यान सामन्याकडे मी वळते पुन्हा एकदा. आपण पाहतो स्कोर कार्ड. तर गुणलेखक आमचे सोबत जोडलेले आहेत. स्कोर कार्ड आम्ही पाहतोय. तर स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय. तर 1 धाव स्कोर कार्ड वर जिथे 31 धाव संख्येची गरज आहे बीएससी खेळण्यासाठी ते 1 धाव स्कोर कार्ड वर लगवले. तर टीम डोनेवाडी संघ तसेच टीम वैजनाथ संघ आपण दोन्ही टीम कॅप्टन नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचं आपणास विनंती असेल. टीम डोनेवाडी कॅप्टन तसेच टीम वैजनाथ कॅप्टन दोन्ही टीम कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचं आपणास विनंती असेल. यानंतर आपला सामना होणार आहे. तर आपणास विनंती असेल आजच्या दिवसातला पहिला आपण सामना पाहतोय. 31 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. तर गुणलेखक दौलत पवार साथी गुणलेखक माझ्या डावी बाजूला माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण पाहतोय स्कोर कार्ड. तर 2 धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. तर 3 धाबा स्कोर कार्डवर षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर आहे. 3 धाबा स्कोर कार्डवर यावेळेला हा इन द एअर लॉंग अपच्या गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात थांबून बसून जेल टिपला जातो. जज केला जातो चेंडूला. यावेळेला विकेट आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच पकडू कॅच जितो मॅच असा आव्हान मानत असताना संघ यस आपल्याला संधी असेल.
एक वाहन चेंडू पण आमच्या बाजूने वरती सांगते. षटक क्रमांक दुसरे समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड आपण पाहिले तर 6 या धावसंख्येवर अजूनही येणारे 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. म्हणजे विचार केला तर हाणामारी त्या षटकासाठी गौर कामत संघासाठी हाणामारी करावी लागेल या षटकात. आतापर्यंत आपण पाहिले तर फक्त 6 धावा स्कोर कार्ड वर. अजूनही 25 धावसंख्येची गरज विजयश्री खेळण्यासाठी. येणारे 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक षटका आला या चेंडू मागे. पाहूया नेक्स्ट बॉल. ह्या वेळेला थोडीशी उंची जास्ती. टायमिंग थोडा फसला जातो पण षटक संपल्याचा इशारा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय तर समाप्त होत आहे. षटक क्रमांक 3 अजून येणारे 6 चेंडू आणि विजयश्री खेळण्यासाठी 17 धावसंख्येची गरज असणार आहे. तर चालू असलेला सामना आपण पाहतोय. मेस्करवाडी वर्सेस गौर कामात येणारे 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज विजयश्री खेळण्यासाठी गौर कामत संघाला. हा महत्वाचा सामना टीम गौर कामत यांसाठी. परंतु पाहूया शेवटचं षटक. पाहूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे कुणाल. पाहूया गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल फेकी होता. लपन डिलिव्हरी होती. खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. चेंडू उचलणार फेकणार. पहिली धाव पूर्ण झाली होती. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. 2 धावा मिळणार या चेंडू मागे. दुरे धाबीने पण टोटली स्कोर कार्ड पाहतो जाऊन पोहोचलाय 16 या धाव संख्येवर. अजूनही 15 धाव संख्येची गरज. येणारे 5 चेंडू. पाहूया नेक्स्ट
बॉल यावेळेला सेम शॉट डिपेक्सच्या कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होते एक धाव नक्कीच मिळणार या चेंडू मागे एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाहीये विचार केला तर तिसऱ्या चौथ्या चेंडू पर्यंत एक मोठे फटके खेळावे लागणारे गौर कामत संघाच्या फलंदाजांना हा सामना जिंकायचा असेल तर अजूनही येणारे 4 चेंडू आणि विजय खेचण्यासाठी 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज चला टीम वैजनाथ कॅप्टन आपण यायचं टॉस बॉक्स कडे नाणेफेकीसाठी डोनेवाडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे तर टीम वैजनाथ आपला कॅप्टन आपण पाठवायचं टॉस बॉक्स कडे यानंतर आपला सामना रंगणार आहे एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो अजूनही 3 चेंडू शिल्लक असणार आहेत यावेळेला मोठा फटका उंची जास्त ताकद कमी क्षेत्ररक्षण होते नक्कीच लॉंग रिझन मध्ये जबरदस्त जेल टिपलं जाते यावेळेला पकडो कॅच जीत माझे आव्हान मांडत असताना टीम विस्कुरवाडी नक्कीच आणखीन एक विकेटचं पतन होतं यश डीजे आपल्याला संधी असेल